म्हणा शेजारच्याला, कोणी नसलं तरी म्हणा हा आशीर्वादित आहे, नक्की आहे म्हणा, नक्की बाबा नक्की, प्रॉमिस. हालेलुया. ठीक आहे, काढूया अनुकृषी वर्तमान याचा 8वा अध्याय काढूया आणि 40 ते एका आपण एक रक्तस्रावी स्त्रीबद्दल आपण काय करणार आहे, ऐकणार आहे. स्त्रीबद्दल एक दुःखी स्त्री आहे आणि त्या आजाराने पिडलेली स्त्री आहे आणि तिच्या जीवनामध्ये आजार वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. वाचूया आपण. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. 43 वचनामधून वाचा. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी, लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरीत आहेत. पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले. मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरिता ह्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. आणि अजून एक मत्तकृषी वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 18 ते काही वचन आहे. तो त्यांच्या बरोबर हे बोलत असता पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवा, म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठून त्याच्या बरोबर गेला व त्याचे शिष्यही गेले. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हटले, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटनेस बरी झाली. त्याच क्षणाला काय झालेले आहे, बरी झालेली आहे. क्षण मनात म्हणा की देवाने मला बरं केलेलं आहे. मनात म्हणा ना, तुम्ही बोला ना, म्हणा मला माझं दुःख निघून गेलेलं आहे. गेलं का नाही? इकडे बघा माझ्याकडे, म्हणा मनात म्हणा माझं दुःख निघून गेलंय. काय लोक काय करतात, वरून पाचला म्हणतात दुःख काय आहे, गेलं निघून, आणि मनात काय करतात, टीव्हीत बसतात, साचून ठेवत. ती साचवायचे काय, तुमचं पाकिट आहे का काय ते साचवायला? हा, काय काय लोक इथं साचून ठेवतात, अचानक काढतात. काय करतात, अचानक काढतात. ती अशी म्हणली होती, तो तसा म्हणला होता. अरे मनात काय ठेवायचं आहे, देवाचं वचन ठेवायचं आहे, मनात म्हणायचं आहे. कसं म्हणायचं आहे, विश्वासाने. बायबल मध्ये सांगितलं, काय म्हणली ती, कारण ती आपल्या मनात म्हणत होती की केवळ मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरे होणार आहे. मी मनात म्हणतच नाहीये. मनात सगळे विचार ठेवतात आणि वाढती शुगर. काय वाढती? शुगर वाढती, बीपी भरमसाठ वाढतो. अरे मनामध्ये काय ठेवलंय, काय ठेवायचं, किती मेमरी तुम्हाला माहित आहे का? किती मेमरी आहे तुम्हाला? एक छोटी मेमरी, एक छोटा मेंदू आणि आहे का नाही? मला पण संशय आला, तुम्ही काही बोलायलाच तयार नाही आहे का नाही? तर सगळ्यात महत्वाचं आपण तिथं ठेवतो, मनामध्ये ठेवतो, गपचित ठेवतो, कोणाला सांगत पण नाही, डॉक्टरला पण सांगत नाही आपण. अरे मन मोकळं करा तुमचं, कोणापुढे मन मोकळं करायचंय, मनात म्हणा या देवाकडे. ज्यावेळेस तुम्ही येशूकडे येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही येशूकडे आल्यानंतर मनात म्हणणार आहे, निश्चय करून म्हणणार आहे, विश्वासाने म्हणणार आहे, मी बरी झालेली आहे. हालेलुया. बघा किती लोक माझ्या बरोबर आहेत, माझ्या पुढे डोळे ठेवतात आणि मनात म्हणतात आज पैसे भेटून का नाही काय माहिती, मनात म्हणतात आता मला बरं वाटन का नाही काय माहिती. मनाला म्हणा मी बरी झालेली आहे येशूच्या नावामध्ये. बरोबर काय म्हणायचं, मनाला सांगायचंय, अरे मना तुला सांगत आहे येशूच्या नावामध्ये मी बरी झालेली आहे, माझं दुःख निघून गेलेलं आहे. मनाला काय सांगायचंय, मी बरी झालेली आहे. मनाला सांगायचंय, त्याला डॅशिंग करायची. त्याला काय करायचं, त्याला डॅशिंग करायची.
या मन अशी चीज आहे, आपण सगळं मनात 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 ठेवतो. आता या मनामध्ये काय आहे माहिती का तुम्हाला? चला काढा वचन मनामध्ये. खूप सुंदरसं परमेश्वर चालवत आहे. देवाला धन्यवाद. चला करीन कराचं पत्र काढा. मी तुम्हाला सांगतो. 14वा अध्याय काढा. 14वा अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे. कारण मी जर अन्य भाषेत प्रार्थना करीतो तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा कोणास उपयोग होत नाही. या बुद्धीला काय म्हणतात? मन. प्रेज द लॉर्ड. मनामध्ये काय काय माहितीये का? जीव म्हणजे मनच. जीव म्हणजे मनच. जीव म्हणजे काय आहे? मनच आहे. आणि मनामध्ये काय आहे? बुद्धी आहे. बुद्धी नंतर काय? कल्पना शक्ती आहे. कल्पना शक्ती नंतर काय आहे? इच्छा शक्ती आहे, विचार शक्ती आहे, भावना आहे. या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये काय आहे? समावेश आहे. कोण आलं पाहिजे बुद्धीमध्ये? बरं ना? अरे तुम्ही रिस्पॉन्स दिला तर मला आनंद होईल. मला समजेल की मी काहीतरी सांगतोय. देवाचं वचन काहीतरी देवाचं वचन तुमच्यासाठी आलेलं आहे आणि तुम्ही बोलत आहे. मला पण ते वाटून जाईल, चांगलं वाटेल मला. आलेलं काय आहे मनामध्ये? मनामध्ये कोण आहे? मनामध्ये काय किती गोष्टी सांगितल्या तुम्हाला? 5 बोट दाखवा जरा. 5 बोट कोणाला मारायला नाही दिले बरं का तुम्हाला, टाळी वाजवायला दिले. आता टाळी वाजवायचा व्यायाम निघालाय. पण येशूने पहिलं सांगितलं दशतंतू. परमेश्वराने काय सांगितलं? दशतंतू वाद्यावर देवाची आराधना करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या बुद्धीमध्ये. मनामध्ये किती गोष्टी? 5. या मनाला काय म्हणतात माहिती का? जीव म्हणतात. मनात जीव म्हणतात. माझा जीव. काय म्हणतात? एकमेकाला म्हणतो हा माझा जीव, तो माझा जीव, हे माझं ते माझं. कावडवाला कोण नाही जीव. देवाला म्हणा माझा तुझ्यामध्ये जीव आहे. देवाला म्हणा माझा तुझ्यावर काय आहे? प्रेम आहे. तुम्ही माणसाला म्हणणार, इतरांना म्हणणार, पण ते काय करणार आहे? ते व्यर्थ जाणार आहे. तो माणूस तुम्हाला सोडून दे, ती व्यक्ती तुम्हाला सोडून दे, देव तुम्हाला मला कधीच सोडणार नाहीये. कारण की त्याचा तुमच्या माझ्यामध्ये काय आहे? जीव आहे, प्रेम आहे. काय आहे? जीव आहे. देवाचं प्रेमच नसतं त्या बाईवर तर तिला बरं केलं असतं का? या 3:16 मध्ये वाचा पटापटा काढा. या 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र. देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाचं तुमच्यावर माझ्यावर काय? प्रेम आहे. प्रेम नंतर काय आहे? जीव आहे. कुठून तो जीव लावत आहे? बुद्धीतून जीव लावत आहे, कल्पनातून जीव लावत आहे, इच्छा विचार अनेक गोष्टीतून तो काय करत आहे? तुम्हाला मला जीव लावत आहे. हालेलुया. स्वतःला जागा करा. बोला हालेलुया. करा दोन्ही हात करा असे. पावर आला का नाही मग? असं करा. करा ना आजी, करा ना असं करा. करा सगळं. हालेलुया. काय? देवाचं काय आहे? प्रेम आहे. देवाचं प्रेम फेल जाऊ शकत नाही. देवाने जर प्रेम केलं ना फेल जात नाहीये. प्रीती म्हणतात. काय म्हणतात? ओरिजिनल प्रीती आहे. ते म्हणा ओरिजिनल. तो म्हण हा माझा, तो माझा, ती माझी, यो नातेवाईक माझा. कोणीच कोणाचं नाहीये देवाशिवाय. कोणीच कोणाचं नाही. असं करा. देवासाठी या रविवार हा आपला सण आहे. काय म्हणा? सण या फेस्टिवल आहे. सण आहे. सगळ्यात आनंदाचा सण म्हणजे काय आहे? देवाबरोबर देव तुमच्यासाठी बोलत आहे. हा सगळ्यात मोठा सण आहे. आणि आपण येतो याचा अर्थ तुमचं देवावर प्रेम आहे. जे लोक येत नाहीत रविवार उडवतात. नवरा बायको बघा बरं. हा नवरा म्हटला ना बायकोला आज मला भजे करायचे बरं का, बायकांनो लगेच आनंदाने भजे करतील.
आणि बायको म्हणले नवऱ्याला मला साडी पाहिजे बर का, इकडे बघ मला साडी पाहिजे, तर लगेच तो काय करतो, आणतो. का बरं करतो असं? हा काय? जर तुमचं देवावर प्रेम आहे तर देवाचा हजार पटीने तुमच्यावर माझ्यावर काय प्रेम आहे. त्याने काय केलं, एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी वधू स्तंभावर दिलेला, त्याचं तुमच्यावर माझ्यावर काय प्रेम आहे. जगाचं प्रेम व्यर्थ आहे, देवाचं प्रेम व्यर्थ नाहीये. देव खरं प्रेम करतो. कदाचित कोणी पण सोडून जाईल पण देव सोडून जात नाहीये. लेकरू सोडून जाईल, दुनिया सोडेल, समाज सोडेल, सगळे सोडतील, पण देव म्हणतो मी तुला कधीच सोडलेला नाही, मी तुला कधीच टाकलेला नाही, मी तुला कधीच काय करणार नाही, अंतर देणार नाहीये. देवाचं प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की मी तुला करून ठेवलेला आहे. हा मला असं वाटतं यशा 49:15 असं वाटतं, 16 यशा 49:16. पहा मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. काय म्हटलं? म्हणा सगळ्यांनी तिच्या माग म्हणा, पहा म्हणा तिच्या पाठी माग. पहा मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. देव म्हणतो मी तुझ्यावर प्रीती करतो आणि मी तुला काय केलं, तळहातावर कोरून ठेवलेलं आहे. बघा तुमचं आपण नाव लिहित बसतो, कोणचे पण नाव, आणि ते भूर होऊन जातात, पळून जातात निघून. हा म्हणतो हा माझं तिच्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, नाव लिहितात एकमेकाचे, ते भूर होते, दुसऱ्यावर प्रेम करून निघून जातात निघून. जगातलं प्रेम व्यर्थ आहे, त्याच्यामध्ये वासना आहे, त्याच्यामध्ये घाणेरडे कृत्य आहे. पण देवा स्वार्थी आहे, पण देवावर जे प्रेम आहे त्याच्यामध्ये स्वार्थ नाहीये, काय नाही. ते कसं आहे, निस्वार्थी आहे. तो देव काय म्हणतो, तुमचं नाव मी हातावर करून ठेवलेलं आहे. करा असं सगळे. पुढे लिहिलंय नाव, लिहिलंय का? पण संशय आहे तरी, अरे बायबल मध्ये सांगितलं म्हणजे 100% आहे. तर तुम्ही येणार, बघा तुम्ही देवाकडे येणार, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार, पापांची कबुली देणार, माफी मागणार, बाप्तिस्मा घेणार, तर देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. हातावर नाव कोरून ठेवलेलं आहे. कोणाचं नाव कोरून ठेवलं? म्हणा माझं नाव. कोणाचं नाव? म्हणा माझं. कोणाचं नाव? माझं नाव करून ठेवलेलं आहे. याचं त्याचं नाहीये. कोणाचं नाव? आणि तुमच्या हृदयामध्ये कोण पाहिजे? इर्मया 4:4 मध्ये वाचा. इर्मया 4:4 फास्ट मध्ये, इर्मया 4:4 मध्ये वाचा. यहूद्यांचे लोक हो, यरूशलेमकर हो, परमेश्वराप्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतःकरणाची सुनता करा, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल. अंतःकरणामध्ये घ्या त्याला. अंतःकरण काय करा? सुनता करा. अंतःकरणामध्ये घ्या त्याला, हृदयामध्ये घ्या त्याला. हालेलुया. जर तो तुम्हाला तळहातावर कोरून ठेवतो तर तुम्ही त्याला कशामध्ये घेतलं पाहिजे? अंतःकरणामध्ये घेतलं पाहिजे. पुढे घ्यायचंय म्हणा असं, अंतःकरणामध्ये घेतलं पाहिजे. कोणाच्या अंतःकरणामध्ये? आपण म्हणतो का मी एकटा आलोय, माझ्याच अंतःकरणामध्ये होतो, घरच्यांना राहू दे बाजूला, चालतंय का? सगळ्या घरच्यांनी काय केलं पाहिजे? कुठे घेतलं पाहिजे? अंतःकरणामध्ये इथं आणलं पाहिजे. देवाला घरच्यांना सांगितलं पाहिजे देवाचं आपल्यावर प्रेम आहे, तर आपलं पण त्याच्यावर प्रेम आहे. आपण पण काय केलं पाहिजे? सहकुटुंब सहपरिवार कुठं आलं पाहिजे? देवाच्या मंदिराला मध्ये आलं पाहिजे. यहोशुआ काय म्हणतो? मी आणि माझ्या घराने परमेश्वराची सेवा करणार. म्हणजे याचा अर्थ काय? त्याचं काय? देवावर प्रेम आहे. देवामध्ये जीव आहे. मनामध्ये काय त्याच्या? मनामध्ये येशू आहे, मनामध्ये देव आहे, विचारामध्ये देव आहे.
विचार शक्तीमध्ये देव आहे, भावनामध्ये देव आहे, कल्पनामध्ये पण काय आहे? देव आहे. शुगर वाढणार नाहीये. हालेलुया. किती गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी? 5 सांगितल्या. सांगा फर्स्ट नंबर काय आहे? इच्छाशक्ती. बुद्धी. सेकंड नंबर कल्पना. कल्पना बरं का, कल्पना नावाची मुलगी नाही. कल्पना, त्याच्यानंतर इच्छाशक्ती, त्याच्यानंतर विचारशक्ती, त्याच्यानंतर काय आहे? भावना. या गोष्टीमध्ये कोण पाहिजे? देव पाहिजे. मग तुम्हाला आरोग्य भेटणार आहे 100%. हालेलुया. काही काही आजार आहेत, डॉक्टर पण काय म्हणतात? काय म्हणतात आजी? डॉक्टर पण म्हणतात तुम्ही आता देवावर भरोसा ठेवा, कारण की आता त्यांचं असं झालेलं आहे. मग ते लोक काय करतात? देवाचा धावा करतात. आणि देवानेच तुम्हाला मला बनवलेलं आहे. कोणी बनवलंय? देवानेच बनवलं. मना, विचार, बुद्धीने, कल्पना शक्तीने, इच्छा शक्तीने, विचार शक्तीने, भावनाने आपल्याला त्याच्यावर काय करायचे आहे? प्रीती करायची आहे. देवाने काय केलेलं? जगावर काय केलेलं? प्रीती केलेली आहे. देवाने जगावर काय केली? प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला मला पण काय करायला शिकवलंय? प्रीती करायची. बायबल मध्ये सांगितलं तिने मनात म्हणली ती. बघा ना, विचाराने आली ती. काय केली? बुद्धीने आली, ठरून आली नाही. येशूकडे गेल्यावरच मला बरं होणार आहे. येशूने मला बरं केलेलं आहे. ती म्हटली नाही, मी त्याला स्पर्श केला तरी मी बरी होईल. तुम्ही असा विचार करून आले का घरामधून? माझ्याकडे पाहून येऊ नका, येशूकडे पाहून या. मला येशूने बरं करीन. मला मनातून, घरातून, डोक्यात घालायचे. विचारामध्ये, बुद्धीमध्ये, विचारशक्ती, भावना, कल्पना, मनामध्ये ठरून यायचं. मी प्रार्थनेला जरी गेलं तरी बरी होईल. अरे काय लोकांचं आमेन आलं नाही म्हणजे होय. आमेन म्हणजे होय, बरंच होणार आहे. आमेन. प्रत्येक पास्टरचा शब्द आला ना तर तुम्ही लगेच काय केलं पाहिजे? आमेन म्हणलं पाहिजे. एखादा बॉल फेकल्यानंतर काय करता तुम्ही? कपडात लगत असं डोकं करता, या टंक लागून डोक्यामध्ये काय करतात? हात पुढे करतात का नाही? माझा ज्या वेळेस शब्द येतोय, हे माझा येत नाही, देव बोलत आहे तुमच्या बरोबर. कोण बोलत आहे? देव बोलत आहे. ज्यावेळेस देवाचा शब्द येतो की तुमचं कल्याण होणार आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तो बॉल काय केला पाहिजे? कॅच घेतला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही कॅच केला, त्यावेळेस काय आहे? तुम्हाला विजय मिळेल आहे. हालेलुया. काय मिळेल आहे? विजय. आमेन म्हणून आली ती. काय म्हणून आली ती? मनात म्हणली ती, मी स्पर्श केला तरी बरी होणार. आमेन म्हणजे काय? होय, असंच होणार आहे. परत नंतर मनाला पण तिने सांगितलं. बरं 5 गोष्टीला सांगितलं. मला हात करा असं. करा ना असं. घरी गेल्यावर मारते मी सुनाला, घरी गेल्यावर मारते मी भावाला, घरी मारते. असं आहे का? कशाला मारा? या 5 गोष्टी सांगितल्या. त्या कल्पनाला येशूच्या नावात मारून टाका. काय कल्पना जर वाईट विचार करत असेल तर कल्पना निघून जा येशूच्या नावामध्ये. विचार वाईट येत असेल, निघून जा येशूच्या नावामध्ये. भावना वाईट येत असेल, म्हणा येशूच्या नावात निघून जा. मला येशूने बरं केलेलं आहे. किती लोक माझ्या बरोबर आहे? एका जागेवर उभं राहू आपण. पाय दुखत असतील, हालेलुया. काय करायचं? 5 गोष्टीला काय करायचं? विचार वाईट येत असतील, गलत येत असतील तर त्याला काय म्हणायचं? निघून जा येशूच्या नावामध्ये. हालेलुया. कोणाच्या नावामध्ये घालून टाकायचं त्याला? येशूच्या नावामध्ये. आज तिने मनात काय विचार करून आलेली आहे? तुम्ही काय काय विचार घेऊन आलेत मला माहिती नाहीये, पण तुमचे विचार चांगले तुम्ही विचार घेऊन या. मला पॉझिटिव्ह विचार घेऊन या. खरं ना, येतं तुमचा आवाज येत नाही. काय काय लोक एवढे विचार करून चक्कर येऊन पडतात. काय गरज आहे?
म्हणा काय गरज आहे? काय गरज आहे? अरे मनात विचार पॉझिटिव्ह टाकून आणा. आमेन हालेलुया. कोणाला मदत घ्या, घरी प्रार्थना घ्या. तुम्ही इथं या प्रार्थनेला, हे मनामध्ये विचार टाका पॉझिटिव्ह, माझा मुलगा नोकरीला लागलेला आहे. हालेलुया. अरे आमेन तर म्हणा. आमेन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याच घ्याय ना, हालेलुया. माझ्याकडून बदलेल. आमेन. हालेलुया. अरे आमेन म्हणा. आमेन. अरे आमेन निघा ना. आमेन हालेलुया. काय माझा पॉझिटिव्ह विचार करायचे. लागलेला आहे. काय करायचे? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. विचार. ती काय कोणते विचार घेऊन आली? पॉझिटिव्ह विचार. मनात विचार केला तिने. मी बरे 12 होणार वर्ष त्रासलेली आहे. 12 वर्ष दुःख तिने काय केलेलं आहे? झेलत आहे, त्रास झेलत आहे, आजार झेलत आहे. बोल म्हटली, मला येशू खाल्लेला आहे, येशू कडे आली आहे. पॉझिटिव्ह विचार घेऊन आले, त्याच्या वस्त्राला मी शिवले, तरी बरी बरी होणार आहे. इकडे इकडे हालेलुया. ते थोड्या वेळ येशू समजू येईल आपण थोड्या वेळ. हा, ही काय म्हणली? मी- पॉझिटिव्ह विचार. तुम्ही घरातून काय विचार घेऊन आले? मग आता होईल का नाही काय माहिती. देवाचे सेवक पण म्हणतात होईल का नाही होईल. नाही होणार. काय? पॉझिटिव्ह हालेलुया. ऍक्शन येणं म्हणलं समजलं नाही. पॉझिटिव्ह विचार. सांगा डोक्याला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ओय ओय म्हणा. ओय पॉझिटिव्ह विचार. अय बाबा, अरे करा ना. अय बाबा, पॉझिटिव्ह विचार. तुला निगेटिव्ह असले निघून जा म्हणा. निगेटिव्ह विचार निघून जाईल. म्हणा. नासरत येशूच्या नावात नासरेत येशूच्या नावात निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचार निघून जा. निघून जा. निगेटिव्ह विचार काय केलं तुझे? काढून टाकले. पॉझिटिव्ह भरले. मी येशूच्या वस्त्राला जरी शिवले तरी काय होणार आहे? बरी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक आमेन म्हणणार आहे? आमेन. मला मी पण बरं झालेलो मी आहे. पण बरी झालेली आहे. हा, मी पण बरं झालेलो मी आहे. पण बरं झालेले. केस आलेले. केस आलेले. टकलं असलं तरी म्हणा केस आलेले. केस आलेले. पांढरे केस असले तरी म्हणा व्हाईट काळे झालेले. काळे झालेले. आमेन. आलेल्या बीपी शुगर जरी असलं तरी म्हणा निघून गेलेला आहे. म्हणा मी तुला स्पर्श केला आणि बरं झालेला आहे. आमेन हालेलुया. आज जाऊन आज एक विचार करा. तुम्ही जाऊन डॉक्टर कडे जा आणि डॉक्टरला म्हणा मला लय टेन्शन येते. काय म्हणायचं? माझे विचार दूर व्हायसाठी कोणती तरी गोळी द्या ना बाबा. नाही बाई. डॉक्टर म्हणणार तू तो म्हणन सहस्रबुद्धीकडे जा, उंडेकडे जा म्हणतील. कुठे जा? हुंडेकडे. कशाचं तज्ञ आहेत ते? मानसोपचार तज्ञ. ब्रेनचे काय आहेत? तज्ञ. तज्ञ आहेत. प्रेज द लॉर्ड. तो म्हणून अरे बाबा वेडा झाला का? माझ्याकडे विचार बदलायची गोळी नाहीये. तो ते पण काय सांगतील? तुम्ही देवाचा धावा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे विचार घाणेरडे असतील तर चांगले कोण करील? येशू. परमेश्वर. येशूकडे या. पॉझिटिव्ह प्रेज द लॉर्ड. पॉझिटिव्ह विचार घेऊन या. प्रेज द लॉर्ड. इथं या. येशू जिथं आहे तिथं यायचंय. काय काय ठिकाणी येशूच नाही, नुसती गर्दी. तिथं नुसती गर्दीच आहे. येशूच्या पाठीमागे किती शिष्य होते ब्रदर? 12. म्हणा 12 होते. 12 12. अशी गंज गर्दी नव्हती. 12 जो होते. 12 शिष्य होते. ते येशूला सोडीतच नव्हते. तुम्ही पण हे ठिकाण सोडायचं नाही. येस. कळले का? Yes. तुम्हाला पण लोकांना बोलवायचंय. येस. कोणाला बोलायचंय? लोकांना. लोकांना आणायचंय. कोणाचे वाईट 5 गोष्टी सांगितल्यात मी तुम्हाला. किती? 5. मनात. त्यांच्या मनामध्ये सांगा तुम्ही. Yes. त्यांना सांगा तुम्ही. Yes. येशू तुम्ही विचार जरी करून आले. ती 12 वर्ष बहीण काय झालेली होती? त्रस्त झाला. पिडलेली होती. तिचं दुःख कोणाला सांगत नाहीये ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुःख सांगू सांगू तिचा आजार काय झालेला आहे? बळावलेला आहे. काय झाला तिचा आजार? वाढत गेला. वाढला. बसा खाली. तुम्ही कोणाला सांगत बसले ना तुमचा आजार? वाढत जा. सांगू नका कोणाला. म्हणा सांगू नका. सांगू नका. असा हात करा. सांगू नका. सांगू नका कोणाला. वाढत. सांगू नका. सांगू नका. लोक असा हात भरे ना ईद भर करून देतील. ईद भरे ना हात भर करून देतील. बरे ना ईद भर नाही हात भर करून देतील. सगळ्या गावात तुमचा बोबाडा करून टाकतील. कोणाला सांगू नका. येशूला येऊन काहीतरी कृती करा. येशूकडे येऊन काहीतरी कृती करा. तुम्ही ती काय करायचंय? तुम्ही इथं येतात म्हणजे कोणाकडे येतात? बोला ना. कोणाकडे येतात तुम्ही? येशूकडे येतात. इथं येतात म्हणजे तुम्ही काय झालेले आहे? बरे झालेले आहे. हालेलुया. आम्ही आलोच नाही. लॉर्ड. हालेलुया. बॉल टाकला पण कॅच घातलाच नाही कोणी. लॉर्ड. हालेलुया. इथं आले म्हणजे तुम्ही काय झालेत? बरे झाले.
अरे आमेन आहे का नाही? हालेलुया. आमेन. जेव्हा मी तुम्हाला टोचितो तेव्हा तुम्हाला कळतं. प्रेज द लॉर्ड. तसं झालं पाहिजे का? ही बाई कोणाचं तरी ऐकलं आणि ऐकून कोणाकडे आली? येशूकडे. बरं ना, कोणाकडे आली ती? येशूकडे आली. तुम्ही नुसतं बोलले तर तुम्ही रिसीव करा ना, स्वीकारा ना. आमेन. हा, तुम्ही सांगा ना कोणाला तरी. Praise the Lord. हा, तुम्ही सांगतच नाही, घरीच बसतात. नवऱ्याचं कसं काय? नवऱ्यावर पाळत ठेवीत बसतात. पुढं पळून चालला काय माहिती होतो नवरा. बायकोवर पाळत ठेवीत बसतात. पुढं पळून चालली काय माहिती ती. हा, घराला वावराला पाळत ठेवीत बसतात. सायकलीला पाळत ठेवीत बसतात. गाडीला पाळत ठेवीत. अरे ते कुठं जाणार नाहीये. येशू सांगा. हालेलुया. येशू काय करतो ते सांगा. ती आहे सुवार्ता. Praise the Lord. आमेन. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला कोणी बोला ना शेजारच्यांना, आमेन. तुमच्या घरात प्रार्थनावरती बोला ना त्यांना. हालेलुया. येशू सांगा. ती कोणाचं तरी ऐकून आली. Yes. Yes, Lord. हा, काय सांगितलं? ऐकून आली. 18 मध्ये वाचा, 12 मध्ये. म्हणतंय का? हा 9-12 त्याच्यामध्ये हे पण ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखण्याईतांना आहे. हा, अजून हा, काय केलं? कोणाचं तरी ती काय झालेली आहे? ऐकून आलेले आहे. काय केलं तिने? ऐकलं. ऐकलं. आणि जर ऐकून येणारे लोक जर विश्वास ठेवणार आहे, विश्वास ठेवल्यानंतर काय होणार आहे? चमत्कार होणार आहे. Praise the Lord. हालेलुया. काय चमत्कार झाला तिच्या जीवनामध्ये? तिचा आजार लागलीच 12 वर्षाचा आजार. किती वर्षाचा आजार आहे? 12 वर्षाचा आजार काय झालेला आहे? पळून गेलेला आहे. काय झालेला आजार? काय झालेला आहे? पळून गेलेला आहे. दुखणं काय झालेलं आहे? पळून गेलेला आहे. समस्या काय झालेलं आहे? पळून गेलेला आहे. कस काय पळून गेलं? मनात म्हणलेले आहे. त्याच्या वस्त्राला जरी शिवले तर बरे होणार. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. 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 कोणाच तरी ऐकलं, गडबड ऐकली. असे लोक किती काय लोक नुसते ऐकून येतात मार- आणि आपण पळत ऐकून. आपण म्हणलं अरे इकडं दाताचं औषध टाकायचं, पळतो तिकडे लगेच. म्हणजे कुठून तरी ऐकून पळतो का नाही? Yes. तुम्ही सांगतच नाहीये. आमेन. ऐकणार. काय केलं पाहिजे? सांगितलं सांगितलं. पाहिजे. सांगितलं पाहिजे. इथं कोण आलं पाहिजे? बरं नाही तर असा हात करा. कोण आलं पाहिजे कोण आलं इथं? पाहिजे? तुम्ही असं समजू नका. तुम्ही लाखात एक आहे. आमेन. हालेलुया. म्हणा मी लाखात एक आहे. लाखात एक आहे. कस काय? येशू जवळ आहे. अरे तुमच्याकडे येशू आहे. आमेन. हालेलुया. अरे येशूकडे तुम्ही आलेले. हालेलुया. तुम्ही मौल्यवान आहे. Yes. तो म्हणतो त्या चिमण्यापेक्षा तुम्ही मी काय, तुमच्या चिमण्यापेक्षा तुम्ही काय आहात? त्या पाखरांपेक्षा तुम्ही काय आहात? मौल्यवान. मौल्यवान आहे. आणि मौल्यवान लोकांसाठी येशूने काय केलेलं आहे? रक्त सांडलेलं आहे. रक्त ओतलंय त्यांनी. हालेलुया. कसे आहे तुम्ही? मौल्यवान. मौल्यवान आहे. हालेलुया. मग इतर बाहेरचे लोक पण देवासाठी कसे आहेत? मौल्यवानच आहे. मौल्यवान आहे. आणि तुमचं ऐकून त्यांनी काय झालं पाहिजे? येशूकडे आलं पाहिजे. कोणाकडे आलं पाहिजे? येशूकडे. हा, काय घेऊन आली ती तिचं? मन. 12 वर्ष. हालेलुया. 12 वर्ष काय थोडे झाले का? नाही, खूप. हा, लय झालं. 12 वर्ष तुम्हाला कोणी अन्न नाही दिलं तर जपणारच आहे. माणूस किती महिना 2 महिने जगत, त्याच्यानंतर मरून जाईल. बरोबर आहे की नाही? 12 वर्ष मरत येत आजारामध्ये. किती वर्ष? 12 वर्ष ती काय करत आहे? आजारामध्ये मरून चाललेली आहे. झिजून चाललेली आहे. पण तिचा आजार कोणी बरं करतं? बरा कोणी करीना. उलट लोक नाव ठेवू लागलेत. आत येऊ देत. हा, तिला कोणी घरी घेत नसेल. गुडघ्यावर चालत आलेले आहे. Yes. काय गेलेली आहे ती? गुडघ्यावर. गुडघ्यावर चालत आली. आणि चालत गर्दीमध्ये काय केलेलं आहे तिने? त्याच्या वस्त्राला त्याच्या वस्त्राला शिवली आणि थटकाळ बरी झाली. काय झालं? चमत्कार झाला. चला. कोणी चमत्कार केला? येशूने. येशूने चमत्कार केला. आणि काय चमत्कार केला? तिच्या जीवनामधल्या आजाराला काय करून टाकलेला आहे? दूर करून टाक.
आजाराला पळवून लावलेला आहे. तिच्या विचारांमध्ये आजार काय घुसलेला आहे, तिच्या कल्पनामध्ये आजार काय घुसलेला आहे, तिच्या भावनामध्ये आजार घुसलेला आहे, बुद्धीमध्ये घुसलेला आहे. तो आजार क्षणामध्ये काय केलेला आहे, बाहेर निघालेला आहे. हालेलुया, बोला हालेलुया. जागे आहेत का तुम्ही? जागे आहेत का? मग करा असं, जागा वय बाबा, जागा वय, जागा वय. काहीतरी चांगलं अन्न भेटू राहिले. बाहेरचं अन्न तुम्हाला त्याच्यात फूड पॉइझन होईल, पण या अन्नाने फूड पॉइझन होत नाहीये. म्हणा या अन्नाने फूड पॉइझन होत नाहीये. याने बदलणारच, जरा स्टाईल मध्ये म्हणा बदलणारच. कसं होणार आहे? बदलणारच. हा अरे तो माझ्याकडे एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे, मटके मारितो, हा जातो मरून. पण तुम्ही म्हणा गर्वाने माझ्याकडे देव आहे, माझ्याकडे देवाचं वचन आहे. हा वचन काय करणार आहे? बदलणारच. वचन काय करणार आहे? जीवन देणारच. वचन काय करणार आहे? स्वर्गामध्ये घेऊन जाणारच. हे वचन काय करणार आहे? तुम्हाला ताकद देणारच. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी, मार्कुस वर्तमान 13:31 आसन वाटतं, 32-33 आसन. आकाश व पृथ्वी नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाही. देवाची वचने काय होणार नाहीये? कधीच नष्ट नाही होणार. आमेन. हालेलुया. देवाची वचन काय आहे? नष्ट नाही होणार. बोला ना, काय होणार नाहीये? कधीच नष्ट नाही होणार. कधीच नष्ट होणार नाही. हालेलुया, बोला हालेलुया. सगळं नष्ट होईल, देवाचं वचन नष्ट होत नाही. तुम्ही कोणाकडे आले? तुम्ही किती वर्षाचे असू द्या, पण तुम्ही येशूकडे आलेले आहे. तुम्ही नष्ट होणार नाही. अरे म्हणा ना, शेजारच्याला म्हणा तू नष्ट नाही होणार. हा उलट तुझं आयुष्य वाढेल. अरे बोला ना, शेजारच्या मागच्याला म्हणा, मागच्याने पुढे म्हणा आयुष्य वाढेल. आणि नसलं कोणी शेजारी, देवदूत बसले तुमचे शेजारी. म्हणा माझं आयुष्य वाढलेलं आहे, 12 वर्षांनी वाढलेलं आहे, 120 झालेलं आहे. हा कधी 50 असेल. तुम्ही तोंडाने म्हणले माझं आयुष्य 120 वर्ष झालंय, तर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलंय, मनाला ऑर्डर करा, मी बरं झालेलं आहे. मनाला काय करा? ऑर्डर द्या. काय ऑर्डर द्यायची? बरं झालं, कल्याण झालेलं आहे. वचन पूर्ण होणार म्हणजे होणार. 100 स्तोत्र संहिता 103:3 मध्ये सांगितलं, तो तुझ्या सर्व दुष्कर्म हा आणि तुझे रोग काय करत आहे? बरे करत आहे. मनाला सांगा मी बरं झालेलं आहे. काय सांगा? बरं झालेलं आहे. काय वचन वाचलं तिथे? त्याच्या अगोदरचं वचन काय सांगितलं? आकाश आणि पृथ्वी काय होतील? नष्ट होतील, पण देवाचा शब्द कधीच नष्ट होणार नाही. आजपासून मनाला पॉझिटिव्ह बोलायला शिका. पण आपला देव पॉझिटिव्ह आहे, येशू पॉझिटिव्ह आहे, पिता पॉझिटिव्ह आहे, पुत्र पॉझिटिव्ह आहे, आणि मला पवित्र आत्मा पण पॉझिटिव्ह आहे. मला होय बोलायला शिकत आहे. तुमच्या कशावर बुद्धीवर काय करतो? तो कंट्रोल करतो. बुद्धीवर काय काय गोळ्या घेतल्या तरी कंट्रोल होत नाही. बरोबर? विचारांचं काय औषध निघलंय का? हा सांगा बरं. देवाच्या सानिध्यामध्ये बसलं, देवाचं वचन ऐकलं, देवाकडे आलं, देवाला स्पर्श केला, तर तुमचे विचार काय होतात? बदलतात. आले तिथं येऊन वस्त्राला शिवायच्या पहिले येशू त्या ठिकाणामध्ये वचन सांगत आहे. काय सांगत आहे? वचन सांगत आहे. तुम्हाला माहित आहे का, येशू एक ठिकाणामध्ये पेत्राच्या नावेमध्ये बसला. म्हणा पेत्राच्या नावेमध्ये. मला वचनाकडे परत यायला सांगा. पेत्राच्या नावेत बसला आणि त्या पेत्र रात्रभर काय करू लागलेला आहे? कष्ट करून मासे सापडत आहे, मासे भेटायला. देव पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये. मला देव पाहिजे. तुम्हाला आनंद आहे का? तुम्हाला कंटाळा आलाय का? रात्रभर कष्ट करत देव नाहीये. पण येशू आला. येशू आल्यानंतर येशू म्हणजे मला नावेत बसायचंय. हो नावेत बसला
येशू नावामध्ये काय करू लागलेला आहे? शिक्षण देऊ लागलेला आहे. ज्यावेळेस शिक्षण देत असताना येशू म्हटला, नाव तुझी खोलवर घाल आणि जाळं टाक. आमेन, हालेलुया. वचन ऐकल्यानंतर काय झालेलं आहे? चमत्कार झालेला आहे. काय चमत्कार झालेला आहे? हो, त्याला भरपूर मासे मिळालेले आहे. हो, मासे मिळाल्यानंतर दोन्ही नाव काय झालेलं आहे? भरून गेलेलं आहे, हालेलुया. बुडायला लागलेलं आहे. त्या कस काय झालं? वचन वचन ऐकलं. कस काय झालं? विश्वास ठेवला. तुम्ही आणि मी जर विश्वास ठेवून येत असेल, वचन ऐकत असेल, येशूकडे येत असेल, तुमची नाव भरणार आहे. हालेलुया. नाव भरणार आहे. आमेन. अरे आमेन आहे का नाही? आमेन. नाव भरणारे, आशीर्वादाने भरणारे, माशाने भरणार आहे. मोठे मोठे मासे मिळणार आहे. मोठे मोठे खाय मिळणार, आशीर्वाद मिळणार आहे. मोठे मोठे आजार निघून जाणार आहे. मोठे मोठे त्रास निघून जाणार आहे. मोठे मोठे वेदना निघून जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. काय ऐकून? वचन ऐकून. बरोबर. आता टेन्शन गेलं का? डोकं हलकं झालं का? हलवून बघा असं जरा. करा असं जरा, हात करा जरा. अरे डोक्याला सांगा हलकं झालंय. हा, आता ईशू आलाय. आता ईशू आलाय. असं करा, ईशू आलाय. येशू आलाय. स्टाईल मध्ये करा, ईशू आलाय. देवानं स्टाईल ना करू. कोणची स्टाईल करा? ईशू आलाय. अरे आला का नाही? आला तर हा म्हणा ना मग. ज्यावेळेस येशू येतो, जीवन बदलत आहे. हालेलुया. येशू तिच्या जीवनात आला, आजारच पळून गेला. काय झालं? आजारच पळून गेला. आपण टेन्शन घेत बसतो. पहिले पेत्र 5:7 मध्ये वाचा, त्याच्यामध्ये काय वचन सांगितलंय. पहिले पेत्र 5:7 मध्ये वाचा, त्याच्यामध्ये देवाचं वचन काय आहे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. चिंता कुठं घेऊन आलेली आहे? त्याच्या वस्त्राला जरी शिवले, वस्त्राला शिवायच्या पहिलं देवाचं वचन ऐकलं हालेलुया. आणि तिला काय झालं? ग्रेस झाली, ती टवटवीत झाली. हा, ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकतात त्यावेळेस टवटवीत होतात. तुमचा विश्वास काय होतो? बळकट होत आहे, बलवान होत आहे. ज्यावेळेस तुमचा विश्वास बलवान होत आहे, त्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. मोठा मोठाले कार्य, मला मोठा मोठाले कार्य करत आहे. हालेलुया. काय म्हटलं? त्याचवर चिंता टाका. कोणावर? त्याचवर म्हणजे कोणावर टाकायच्या? म्हणा येशूवर चिंता टाकायच्या. आपण चिंता इथं ठेवतो, मनात ठेवतो चिंता. म्हणा मुलं व्यवस्थित झाले, नोकरीला लागले, सून पण व्यवस्थित झाली, ती पण नोकरीला लागली, नवरा पण नोकरीला लागलाय, मी पण लागले. काय झालं? चिंता कुठं टाकल्या? असं काढून टाका. चला असं काढून टाका. हा, घरातलं टेन्शन ईश्वर टाकून दिलं. नवऱ्याची दारू ईश्वर टाकून दिली. बायको मिळायची टेन्शन ईश्वर टाकून दिलं. नवऱ्याचं, लग्नाचं, मुलाच्या लग्नाचं, मुलीच्या लग्नाचं, त्यांच्या नोकरी. करा ना, करा ना. मुलाच्या परत सगळं घरातलं सगळं टेन्शन ईश्वर टाकून दिल्या. चिंता ईश्वर टाकून दिल्या. टेन्शन दूर झालेलं आहे. आजार काय झालेला? पळून गेलेला आहे. 12 वर्षाचं दुःख आनंदात बदललेलं आहे. किती वर्षाचं दुःख आनंदात बदललं? 12 वर्षाचं. बदललं का नाही? आपण घेतो, डोक्यावर घेतो आणि कोणत्या तरी बाईचं वजन वाद बसतो आपण. कोणत्या तरी बाईचं वजन. हा, ती बाईला निंदा करती, ती अशीच आहे. कोणत्या बाबाचं वजन घेतो? तो बाबा असंच करतो, तो शेजारीच असा आहे, तो तसाच आहे. अरे तुला कुणी बळजबरी वजन घ्यायला लावले डोक्यावर? शेजारच्या म्हणून कशाला घेती वजन? शेजारच्या पाजारच्याच म्हणा ना. म्हणा ना, म्हणा. कशाला घेती वजन कोणाचं? तू शेजारचा लय असा आहे, त्याचं गावभर त्याचा फार ढोलबाजी थिंडते. त्या शेजारच्याचं विचारतो, तू कधी काय बोलत नाही, काहीच नाही. आणि आपण म्हणतो तो पाणी टाकतो, हे टाकतो. अरे दे ना सोडून.
माफ कर त्याला, म्हणा माफ कर. माफ कर त्याला. बोला ना, माफ करा. माफ करा. कुणी तुमचं काही बिघडवलं असेल ना, माफ करा. Praise the Lord. रक्तस्रावी स्त्रीला कितीतरी लोकांनी तुच्छ मानले, तिची निंदा केली, तिची नालस्ती केली, काय काय बोलले तिला, सोडून दिलं. येशूच्या मागे चाललेली आहे. येशूच्या मागे चालणारे लोक चिंता करत नाहीये. येशूच्या मागे लागणारे लोक मनात चुकीचे विचार आणत नाहीये, देवावर टाकून देत आहे. कोणाच्या मागे चालले तुम्ही? येशूच्या मागे. शेजारच्या म्हणा, येशूच्या मागे आहेत का तू? येशूच्या मागं आहेत का? चाललेत का पण? चाललेत का? मग कशाला मग ते आपण चालता चालता मग शेजारच्याला म्हणतो काय कपडे घातले तिने, मनातल्या मनात म्हणत चालतो, अरे तुला कुणी बोलायला लावले तिच्याविषयी? म्हणत म्हणणार तुला आशीर्वाद. काय काय लोक आशीर्वाद देत मी, तू माझं बिघडवलं ना, तुझं देवा तिचं बिघडव असे म्हणते. असं करायचं का? कुणी आपलं काही बिघडू द्या, त्रास देऊ द्या, काही करू द्या, देवा तू मला आशीर्वाद द्यायला सांगितलेले, शाप द्यायला लावलेले, मला देवाने मला आशीर्वाद द्यायला लावलेला आहे, शाप द्यायला लावलेला नाही. एवढा त्रास सहन करून ती कोणाला काय बोलत नाहीये. तिचा मनात एक विचार आहे की मी येशूच्या वस्त्राला शिवे आणि बरी होईल. तुम्ही तेच विचार ठेवा, मला तेच विचार ठेवा. कोणी काय बोलतो कोणाकडे लक्ष नका देऊ. हा, पेट्रोल पाहिजे ना तुम्हाला, देव तुमच्या गाडीला पेट्रोल देईल. किती लोक गाड्या वापरतात, अरे पेट्रोल पाहिजे देव तुम्हाला देईल. आमेन म्हणा ना मोठ्याने. तुम्हाला काय पाहिजे? जागा पाहिजे ना, देव देईल ना तुम्हाला जागा. नोकरी पाहिजे ना, देव देईल ना नोकरी. कशाला तुम्ही विचार करतात? तुम्ही विचार करून 12 वर्ष तुमच्या दुःखात गेले. विचार करू करू 12 वर्ष आजारात गेले, दवाखान्यात गेले, कुठं कुठं गेलेला. तुम्ही कशाला विचार करता? तुम्ही देवावर टाकून द्या, म्हणजे तुम्हाला तो विचार येणार नाही. हालेलुया. सगळे बंदोबस्त परमेश्वर करेल. तुम्ही काय विचार असेल लेकराचा, देवावर टाकून द्या. तुम्ही इथं या आणि आशीर्वादाने भरा. देव तुम्हाला खूप आशीर्वादित करेल. तेव्हा असलेल्या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू. ठीक आहे, उभा राहा आपण सगळे.